व्यासपीठ गावची खबर न्यूज। निरंकारी मिशनच्या प्रोजेक्ट अमृतचा तिसरा टप्पा संपन्न। खालापूर तालुक्यातील पुंडलिक मंदिराजवळील नदीपात्र व परिसर केले स्वच्छ। खालापूर तालुक्यातील साजगाव पुंडलिक मंदिर परिसरातील नदी किनारा खोपोली व सावरोली ब्रांच मिळून संत निरंकारी मिशनच्या अनुयायींनी स्वच्छ केलाय। संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणचा संकल्प साकार करण्याच्या हेतूने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी परमश्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सानिध्यात यमुना नदीचा छठ घाट ITO दिल्ली इथं करण्यात आला। जल संरक्षण व स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण करणं हा या परियोजनेचा उद्देश आहे, जेणेकरून भावी पिढ्यांना निर्मळ जल आणि स्वस्थ पर्यावरणाचं वरदान प्राप्त होऊ शकेल। संत निरंकारी मिशनने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायक शिकवणुकींना आत्मसात करत वर्ष 2023 मध्ये सांस्कृतिक मंत्र भारत सरकार यांच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ केला गेला। या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जलस्रोताची स्वच्छता सुनिश्चित करणं इतकाच नसून जल संरक्षणाला मानवी जीवनाचं अभिन्न अंग बनवण्याचा विचार विकसित करणं हा आहे। नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी आणि झरं यांसारख्या सांस्कृतिक जलस्रोतांची स्वच्छता व संरक्षणाला समर्पित हा महाअभियानाचा पहिला 2 टप्प्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झालंय। याच प्रेरणेतून यावर्षी तृतीय टप्पा आणि अधिक व्यापक, प्रभावी व दूरगामी दृष्टिकोनातून वाढवण्यात आलाय, ज्या योगे हे अभियान सातत्याने विस्तारित होऊन समाजामध्ये जागरूकता, सेवा आणि समर्पणाची एक सशक्त लाट उत्पन्न होऊ शकेल। यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सनी यादव, पोलीस दक्षता कमिटी सदस्य संजीवनी पिंगळे, खोपोली ब्रांच मुखी कुल बहादूर कुंवरजी, सावरोली ब्रांच मुखी राजेश बैलमारेजी, सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंगळे, सेवादल अधिकारी व खालापूर मधील सर्व साधू संगत सेवादल उपस्थित होते। 2023 मध्ये भारत सरकारच्या संयुक्त विद्यमानाने अमृत प्रोजेक्टचा शुभारंभ झाला। 2025 मध्ये या प्रोजेक्टचा तिसरा टप्पा संपन्न होताना आपणास दिसत आहे। 27 राज्यांमध्ये, देशभरामध्ये 27 राज्यांमध्ये 1600हून अधिक ठिकाणी आजचा हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे। स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत प्रोजेक्ट संपूर्ण देशभरामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये भक्त पुंडलिक मंदिर नदीपात्रातील तसेच आजूबाजूचा परिसर आज स्वच्छ करण्यात आला आहे। खोपोली, सावरोली असे दोन्ही युनिट मिळून हा कार्यक्रम शेकडोच्या संख्येमध्ये भक्तगण उपस्थित होते। 10 लाखाहून जगभरामध्ये सदस्य आज कार्यरत होते आणि हा अभियान संपन्न केलेला आहे। स्वच्छ जल असेल तरच स्वच्छ मन होईल आणि पर्यावरणाची रास थांबेल, म्हणूनच संत निरंकारी मिशन असे विविध प्रोजेक्ट राबवतात, जेणेकरून पर्यावरणाची रास थांबेल आणि स्वच्छ जल आणि स्वच्छ मन जनमानसाच्या मनामनापर्यंत पोहोचेल। हाच मिशनचा उद्देश। प्रेमाने बोला। धन्यवाद।